परभणीवरून मनोज जरांगे पाटील यांचा आज दुपारी 12 वाजता नांदेड येथे आगमन होणार आहे आणि नांदेड येथे त्यांच्या आगमनासाठी जे आहे ते नांदेडकर सज्ज झाले चित्र पाहायला मिळतं। मी आता नांदेड शहरातील राज कॉर्नर परिसरात आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर नांदेडकरांनी मोठे बॅनर लावले जे आहेत आणि क्रेनच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटलांना हार घालण्यात तयार आहे। हे संपूर्ण चित्र बघतोय, मोठा उत्साह मराठा समाज बांधवात या ठिकाणी पाहायला मिळतो। या ठिकाणी जर आपण बघितलं तर एका रांगेत 12 जेसीबी लावण्यात आले आहेत। या जेसीबीच्या माध्यमातून मनोज जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे आणि राज कॉर्नर पासून जी आहे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी जाणार आहे आणि सायंकाळी 5 वाजता या रॅलीचा समारोप त्या ठिकाणी होणार आहे। आपण जर बघितलं तर राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हे संपूर्ण अंतर जे आहे 4 किलोमीटर अंतर आहे आणि यासाठी जवळपास 5 तासाचा वेळ लागणार आहे। एकंदरीत जे आहे ते मनोज जरांगे पाटलाचं थोड्याच वेळात आगमन या ठिकाणी आहे आणि मोठ्या संख्येने नांदेडकर या ठिकाणी जमा झालेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर एका रांगेत 12 जेसीबी लावण्यात आले आहेत आणि या जेसीबीच्या माध्यमातून राज कॉर्नर परिसरात मनोज जरांगे पाटलांचं भव्य दिवस स्वागत करण्यात आले आहे। एकंदरीत जे आहे ते आता नांदेडकरांची उत्सुकता सिगेला पोहोचली आहे आणि मनोज जरांगे पाटील नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।